आज महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आम्ही बारामतीला आलो आणि गेली 35-40 वर्षातला आमचा स्नेह काल सकाळी 8:47 तुटला. राजकारणामधील माझी आणि दादांची सुरुवात एकाच वेळेला झाली. दोघे आम्ही जिल्हा बँकेमध्ये एकत्रित निवडून आलो आणि मग राजकारणामध्ये सुद्धा गेली अनेक वर्ष आम्ही बरोबरीने काम केलं. काँग्रेस एकत्र असताना देखील दादांबरोबरच आम्ही होतो. त्यानंतर 2 वर्षापूर्वी 2 काँग्रेस विभक्त झाल्यानंतर आम्ही साहेबांची साथ सोडली नाही. पण दादा हे आमचे नेते नेहमीच राहिले. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचा राजकीय वारसा घेऊन दादांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं काम हे महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. जरूर दादांना राजकीय वारसा होता, पण त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख आणि वेगळा ठसा या महाराष्ट्रामध्ये उमटवलेला होता. हे देखील महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. आज मला राहून राहून दुःख होतं आहे की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. आम्ही आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करता येणे शक्य होते तेवढे मी आणि विठ्ठल शेठ सातत्याने करत होतो. परंतु त्याला दुर्दैवाने काही यश येऊ शकलं नाही. परंतु मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यासाठी निर्णय झाला आणि तो वरिष्ठ पातळीवर झाला असल्यामुळे पुण्यामध्ये देखील पुण्याची जबाबदारी सुप्रियाताईंनी मी आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आमच्या दोघांवरती सोपवली. आम्हाला ऐन वेळेला आमचा पूर्वीचा अध्यक्ष आम्हाला सोडून गेल्यामुळे आमची थोडी पंचायत झाली होती. पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळी दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही. खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं देखील झालं होतं. त्यांची आणि माझी आणि विशाल तांबेंची 2-3 वेळेला रात्री उशिरापर्यंत बैठक व्हायची. शेवटच्या दिवशी तर आम्ही दादा आमच्याबरोबर 2:30-3:45 होतो आणि आम्ही ते सकाळी 7 वाजता बाहेर पडलो आणि AB फॉर्म वगैरे दिले. दुसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशीसुद्धा 2 वाजेपर्यंत AB फॉर्म देण्याची मुदत होती. दादांना त्या दिवशी बीडला जायचं होतं. बीडला एक काहीतरी कार्यक्रम होता. आम्ही आतमध्ये AB फॉर्म देणं घेणं किंवा बाकी चर्चा चालली होती. पण दादांनी आवर्जून मला आवाज दिला, अंकुशराव मी बीडला निघालो आहे, तुम्ही आणि विशाल सगळं व्यवस्थित करा, आपण चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकू असं सांगितलं. ते शेवटचे शब्द माझ्या कानावरती अजून घुमत आहेत. त्यानंतर जाहीरनामा प्रकाशनामध्ये सुप्रियाताई आणि दादा एकत्र आले. तो देखील अतिशय एक मणिकांचन योग होता आणि असाच योग यापुढे देखील यावं असं मला वाटतं. दादांच्या हयातीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक झाली असती तर त्यांना देखील आनंद झाला असता आणि आम्हाला देखील आनंद झाला असता. ते झालं नाही. ही खंत आज दादांना निरोप देताना माझ्या मनामध्ये आहे.